नाथोबा खजिनदार. अक्कलकोटास खजिनदार म्हणून एक नाथोबा नावाचा गृहस्थ होता. त्याची स्वामीचरणी पराकाष्ठेची निष्ठा होती. तो सर्व काळ स्वामीरायाचे नामस्मरण, नित्यदर्शन, पूजन वगैरे करीत असे आणि मोठा सत्वस्थ होता. पूर्वीपासून सज्जन व दुर्जन यांचे अखंड वैर चालू आहे. त्याप्रमाणे नाथोबाचा द्वेष दुर्जन करीत. एक वेळ त्यांनी त्यांच्या खजिन्यातील 2000 रुपये काढून घेतले आणि राजाला सांगितले की नाथोबाच्या खजिन्यात तूट आहे. तेव्हा राजेसाहेब आणि कारभारी दादोबा भोसले यांनी खजिना तपासला. तो 2000 रुपये कमी असे आढळून आले. तेव्हा नाथोबाला कैद केला. नाथोबाने रडून रडून आपले डोळे सुजवले व तो म्हणू लागला की मी एक पैसा सुद्धा खाल्ला नाही आणि इतकी तूट कशी आली. मग त्याने स्वामीरायाचा धावा फारच केला. महाराजास भक्ताची दया आली. दुसरे दिवशी गुरुवार असल्या कारणाने राजा व दाजीबा समर्थांच्या दर्शनाकरिता आले. दर्शन घेऊन हात जोडून उभे आहेत तो त्यांच्या तोंडाकडे पाहून श्री स्वामी महाराज मोठ्या कडाक्याने म्हणाले, काय रे, असा खजिना मोजता काय आणि एखाद्या अनाथाला विनाकारण ताप देता? या योगाने भयंकर दुःख प्राप्त होईल. असे ऐकताच दोघे भयभीत झाले आणि क्षमा करावी अशी वारंवार प्रार्थना करू लागले. नमस्कार करून राजवाड्यात जाऊन आधी खजिना मोजला. तो बरोबर भरला. एका पैशाची तूट नाही. दोघांना पश्चाताप होऊन त्यांनी नाथोबाला कैदेतून सोडवला आणि त्याचजवळ ते क्षमा मागू लागले व उदयेक तुम्ही आपल्या कामावर यावे म्हणून त्यांनी त्याला सांगितले. नाथोबाने ही सर्व स्वामीरायाची अघटित करणी आहे असं मनात विचार करून त्याच ठिकाणी आता चाकरी करावयाची नाही अशी शपथ वाहिली आणि तो स्वामीरायाचा भक्त झाला आणि अखंड सेवा करू राहील. लालासाहेब हिंदुस्थानी ब्राह्मण. हैदराबाद येथील एक लालासाहेब हिंदुस्थानी ब्राह्मण निजाम संस्थेत नोकर होते. त्यांना श्वेतकुष्ठ रोग उत्पन्न झाला. त्या योगाने लालासाहेब फार काळजीत पडले. त्याला कोणी सांगितले की येथून 8 कोस अलवाल नावाचे व्यंकटेशाचे जागृत स्थान आहे. तेथे अनुष्ठान केले असता गुण येईल. ते ऐकून लालासाहेबांनी त्या ठिकाणी जाऊन 6 महिने अनुष्ठान केले, परंतु गुण नाही. मग लालासाहेब परत हैदराबादेस आले. पुढे काही दिवसांनी एक दिवस त्यांना असा दृष्टांत झाला की रात्री माडीवर निजले असता स्वप्नात एक सुंदर आणि पुष्ट अशी गाय त्यांच्या दृष्टीस पडली. तेव्हा त्यांना असे वाटले की जिना चढून गायवरती कशी आली. ही काय जागृती आहे की स्वप्न आहे असा विचार करीत आहोत तो गायीच्या पाठीमागे एक भव्य भगवी वस्त्रे धारण करणारी तेजपुंज मूर्ती पाहिली. त्या मूर्तीला वंदन करून आपण कोठील, ही गाय कोणाची, आपण द्वारे बंद असता जिना चढून वर कसे आला वगैरे प्रश्न करीताच साधू बोलले, ही गाय आमची आहे. आम्ही गाणगापूर सोलापूरच्या मध्ये राहतो. आम्हाला जाण्या येण्याचा प्रतिबंध कोठेच नाही. आम्ही पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी दृश्य अदृश्य रूपाने जात असतो. असे म्हणत म्हणत ते दिसेनासे झाले. हे लालासाहेबांनी पाहून त्यांना मोठा अद्भुत चमत्कार वाटला आणि हे काय स्वप्न पडले असा विचार त्यांना पडला. पुढे दुसरे दिवशी त्यांना एक सत्पुरुषाची गाठ पडली. बोलता बोलता त्या सत्पुरुषांनी त्यांना असे सांगितले की तुम्ही अक्कलकोटात जा. त्या ठिकाणी महात्मे आहेत. ते तुम्हाला आरोग्य संपन्न करतील, यात संशय नाही. सत्पुरुषाच्या सांगण्याला आणि रात्रीच्या स्वप्नाला मेळ मिळाला असे त्यास वाटले व रात्री दर्शन दिलेली मूर्ती अक्कलकोटीच असावी अशी त्यांची खात्री झाली. मग त्यांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. अक्कलकोटी पोहोचल्यावर चौकशी अंती चोळाप्पाकडे महात्मे आहेत असे कळताच चोळाप्पाकडे दर्शनास आले. तो महाराज सेवेकऱ्यासह चोळाप्पाकडे पलंगावर विराजमान असलेले लालासाहेबांनी पाहिले. पाहता क्षणी स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी लालांची खात्री झाली व महाराजांच्या समोर ती कपिला गायही दिसली. त्याबरोबर त्यांना अष्टभाव उत्पन्न झाले आणि लोटांगणावर लोटांगणे घालीत त्यांच्या डोळ्यातून टपटप अश्रुपात गळत तोंडाने प्रभुराया तुमची अघटित लीला, अघटित सामर्थ्य काय सांगावे. धन्य धन्य, आज माझी 42 कुळे उद्धारली अशी अनेक प्रकारे स्तुती केली आणि पायावर डोके ठेवून हात जोडून ते खाली बसले. इतक्यात महाराज म्हणाले, का रे, आमच्या गाईला मारित होतास काय? तुला मस्ती आली. असे समर्थाचे भाषण ऐकून त्यांना फारच पश्चाताप झाला. मग ते सेवेकरिता काही दिवस श्रीजवळ राहिले. महाराजांनी आज्ञा केली, कुत्र्यांना तुकडे घाला. ती आज्ञा शिरसामान्य करून रोज कुत्र्यांना भाकरी खाऊ घालू लागले. काही दिवसांनी लालासाहेबांचे कुष्ठ निश्चेष जाऊन शरीर दिव्य झाले.
मग महाराजांची आज्ञा घेऊन ते हैदराबादेस गेले. सुंदरी वांद्री. बंबगाडा साहेबाजवळ एक सुंदरी नावाची वांद्री होती. पुढे ती वांद्री मनुष्याच्या अंगावर धावून जाई व चावे. साहेबाच्या अंगावर 1-2 वेळा चावण्याकरिता गेली तेव्हा साहेबांना राग येऊन हुकूम केला की वांद्रीला गोळी घालून ठार मारा. तेव्हा 2-4 आसामी शिपाई तिच्या पाठीस लागले. ती पळत पळत येऊन खंडोबाच्या भिताडाच्या आड लपून राहिली. ते भुजंगाने पाहिले तेव्हा भुजंगा स्वामीरायाची प्रार्थना करू लागला व म्हणाला, महाराज, वांद्रीला शिपाई ठार मारीत आहेत, तर तिला इकडे आणू काय? महाराज म्हणाले, घेऊन ये जा. तेव्हा भुजंगाने तिकडे जाऊन वांद्रीस सांगितले, तिला स्वामी समर्थ बोलवीत आहेत, चल ये. असे म्हणतात जसे पाळीव कुत्रे असते आणि तिला ये म्हटले म्हणजे शेपूट हलवीत धण्याच्या मागून जाते, त्याप्रमाणे सुंदरी भुजंगाच्या पाठीमागून गेली. हा चमत्कार शिपाई पाहत आहेत. सुंदरीने महाराजांना पाहताच ती त्यांच्या पायावर गडाबडा लोळू लागली. सर्व लोक आश्चर्याने चकित झाले. त्या वांद्रीला महाराज म्हणाले, काय ग चावटे, लोकांना चावतेस काय? तुला मस्ती आली? आजपासून कुणाला चावू नकोस, चावलीस तर लाख कोरडे मारू. असे म्हणून महाराज उगीच राहिले. पुढे ती वांद्री कोणालाही चावत नसे. ज्या ठिकाणी श्रीची स्वारी असे त्या ठिकाणी आसपास झाडावर तिने राहावे. केव्हा केव्हा मनुष्यातही बसत असे. कधी कधी महाराजांनी आपली टोपी तिच्या डोक्यावर घालावी, कधी आपल्या गळ्यातील फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घालाव्यात, पेढे खाऊ घालावे. असे श्रीचे खेळ त्या सुंदरीबरोबर चालत असत. पुढे काही दिवसांनी श्रीजवळ सुंदरीने देहविसर्जन केला. काय तिची पुण्याई, तिला मोठ्या थाटाने गुलाल, बुक्का, लाह्या उडवीत नेऊन लोकांनी समाधी दिली. असो, असे समर्थचरणी जे लीन झाले ते पशु असोत किंवा मानव असोत, त्यांना इहपर लोकात उत्तम गती मिळणे हे साहजिकच आहे. या ठिकाणी लेखक असे म्हणतो की हे सर्व संबंध पूर्वीजन्मीचे असावेत, नाहीतर श्रीचरणांना शरण जावे अशी बुद्धी उत्पन्न होऊन त्यांची त्याने कार्य अनायसे होऊन पुष्कळ लोक कृतार्थ झाले आहेत. काय पोटशुळे जगात थोडे आहेत. पिशाच्याने झपाटलेले, दारिद्र्य, नाना प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त झालेले, मोठमोठ्या संकटात सापडले, पुत्राधिकांच्या चिंतेत पडलेले जगात पुष्कळ आहेत आणि असतील. परंतु ज्यांना पूर्वसंबंध काहीतरी असेल त्यासच श्री महाराजांच्या चरणी शरण जावे अशी बुद्धी उत्पन्न होणार. तुका म्हणे नाही चालत तांतडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. तात्पर्य असे वाटते की आम्ही जीवांनी इतकी आपल्याला बेळमेली तितकी अहंकार, अश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे दोष टाकून श्री समर्थ महाराजांची काया वाचा मनाने सेवा करावी हे योग्य. नाहीतर जीव अधोगतीला चाललेच आहेत. त्याची कोण गणती करतो आणि कोण कीव करतो आहे. अक्कलकोटाच्या कारभाऱ्याचे डोळे बरे केले. अक्कलकोट संस्थानाचे कारभारी दिनकरराव आनंद जातीने शेणवी. त्यांच्या डोळ्यांना विकार होऊन रात्रंदिवस डोळ्याची एकसारखी आग होत असे. त्या योगाने ते फार त्रासून गेले. वैद्य, डॉक्टर वगैरे उपाय थकले. तेव्हा एक दिवस श्रीपाद भटाजीस त्याने सांगितले, महाराजांची प्रार्थना करून डोळ्यास औषध काय म्हणून विचारावे. तेव्हा श्रीपाद भटाने येऊन सद्गुरुनाथांना प्रश्न केला. कारभाऱ्यांचे डोळ्याची आग होते, त्याला औषध काय? हे ऐकून महाराज म्हणाले, 3 दिवस डोळ्यात हत्तीचे मूत घाल म्हणजे डोळे बरे होतील. ही आज्ञा श्रीपाद भटाने कारभाऱ्यांना कळवली. त्यांनी 3 दिवस हे मूत घालताच डोळे साफ बरे झाले, दिसू लागले, आग बंद झाली. त्यांना अद्भुत चमत्कार वाटला. कारण वैद्य, डॉक्टर यांच्या औषधांचे उपाय ज्या ठिकाणी थकले तेथे सहज हत्तीच्या मूताने नेत्ररोगाची शांती व्हावी. हे हत्तीच्या मूताचे सामर्थ्य काय तर नव्हे, शब्दांचे सामर्थ्य. जे काय तोंडातून येईल ते अचूक व्हायचेच. असो, अशा समर्थलीला अनेक आहेत. नंदाराम सुंदरजी गवंडी. पुण्यातील नंदाराम सुंदरजी गवंडी यासला 3 वर्षे मूत्रकच्छ रोगाने फारच पीडा केली. वैद्य, डॉक्टर यांचे सर्व उपाय थकले, काही उपाय चालेना. द्रव्यही पुष्कळ खर्च केले, परंतु व्यर्थ. एक वेळ बाळकृष्ण जोशी यांची आणि गवंडी यांची गाठ पडली. जोशी यांनी सांगितले, अक्कलकोट स्वामीचे दर्शन तुम्ही घ्याल तर या व्याधीपासून खचित मुक्त व्हाल. गवंडी म्हणाले, ते महाथोर अवतारी आहेत असे मीही ऐकतो, तर तुम्ही कृपा करून त्यांच्या नावाने अंगारा लावा व थोडा गुण आला म्हणजे मी लगेच अक्कलकोटात जाईन. जोशी यांनी समर्थ नावाचा अंगारा लावला. त्या रात्री त्यांना आराम वाटला.
जळजळ कमी झाली, कळ कमी झाली, झोप लागली. प्रातःकाळी उठून अक्कलकोटात जाण्याची तयारी केली. अक्कलकोटात जाऊन बाळकृष्ण जोशी यांचे घरी उतरले. श्री समर्थरायांचे दर्शन घेतले व काही दिवस अक्कलकोटास राहिले. पुष्कळ गरिबांना वस्त्रे, अन्न दिले. ब्राह्मण भोजने केली. श्रीमंत असून फार द्रव्य खर्च केले. एक दिवस त्यांना सोमवार व्रत असल्याकारणाने ते मल्लिकार्जुनाच्या दर्शनास गेले. त्याच ठिकाणी बाहेर ओट्यावर स्वामी समर्थांची स्वारी बसली होती. गवंडी आणि जोशी या उभयतांनी प्रथम महाराजांचे दर्शन घेऊन ते आत देवालयात गेले. तो शंकराची पिंड दिसत नसून त्या ठिकाणी महाराजच दिसू लागले म्हणून बाहेर आले. तो श्रीची स्वारी बसलेलीच आहे असे उभयतांनी पाहून फार ते चकित झाले. पुष्कळ स्तुती केली. हे त्रिलोक्याधिपती, हे सर्वव्यापक, हे देव अखिलेश ऐश्वर्य संपन्न, हे देव अपरिमित उदर, हे देव अनाथ संकटनाशक, हे देव करुणासागर इत्यादी स्तुतिवाक्यांनी स्तुती केली. अष्टभाव ज्यांना प्राप्त झाले आहेत असे अन्यन्य त्या भगवन्मूर्तीला शरणागत होऊन अखंड आम्हा अनाथांना आपली सेवा घडावी अशी त्यांनी प्रार्थना केली. महाराजांच्या नैवेद्याबद्दल गवंडी यांनी दरमहा 10 रुपयाची नेमणूक केली. अशी गवंडी याचवर प्रभुरायांची कृपा झाली. पुण्याचे आप्पासाहेब सबनीस श्रीमान ग्रहस्थ, परंतु स्त्री पुरुषाच्या पिशाच्यवादात जबरदस्त होती. पिशाच अंगात शिरले म्हणजे 4 दिवस 8 दिवस खाणेपिणे बंद. त्यांनी नाना प्रकारची अनुष्ठाने, गुरुचरित्रे, सप्ते, पंचाक्षरी यांचे तोडगे केले, परंतु गुण नाही. हे सर्व उपाय करून थकले. शेवटी त्यांनी असे ठरवले की आता गाणगापुरात जाऊन श्री दत्ताची आराधना करावी. मग 4 मनुष्य बरोबर घेऊन ते गाणगापुरास निघाले. तो वाटेत अक्कलकोट लागले. तेथे स्वामींचे दर्शन घ्यावे असे मनात आले. त्या दिवशी महाराज कर्नाळकर यांच्या वाड्यात होते. त्या ठिकाणी जाऊन सबनीसांनी दर्शन घेतले. ती दिव्य मूर्ती पाहून सबनीसांचे डोळे अगदी दिपून गेले. नारळादी फळफळावळ पुढे ठेवून चरणी नमस्कार घातले आणि प्रार्थना केली की आम्ही गाणगापुरास व्याधी निरसनार्थ जात आहोत, आज्ञा असावी. हे ऐकून महाराज म्हणाले, जाऊ नका, आम्ही राखरांगोळी करून टाकू. असे ऐकून उभयता तेथेच राहिले. 5 वर्षे त्यांनी कडक सेवा केली. ती अशी: ब्राह्मणाकडून पादुकावर अभिषेक, गुरुचरित्रांचे पारायण, सेवेकऱ्यास रोज माधुकरी, 1 भाकरी आणि 1 मूठ. त्याचप्रमाणे ती उभयता औदुंबराला प्रदक्षिणा घाली. प्रथम तो संबंध दांडगाई फार करीत असे व अशा अनुष्ठानाने काय व्हायचे आहे, मी असा जाईन काय, त्याचा फडशा पाडीन, मी पिशाच होण्याला हाच कारण आहे असे नेहमी बडबड करीत असे. अंगात आले म्हणजे महाराजांचे दिव्य दर्शन घेवत नसे, आरती पाहवत नसे. परंतु जसजशी सेवा होऊ लागली तसा तो नरम होऊ लागला. आता मी काय करू, हा मार माझ्याने सोसवत नाही. पुढे तर तो रडू लागला. 5 वर्षाच्या सुमारास पिशाच सबनीसास सोडून गेले. सबनीस आरोग्यप्रद पावले. मोठा आनंद झाला. पुढे तेथेच ते वकिलीचा धंदा करू लागले. तो पुन्हा पिशाच्याचा उपद्रव होऊ लागला. तेव्हा एक दिवस त्यांनी महाराजास विचारले, महाराज, पुन्हा पिशाच उपद्रव करीतो? तेव्हा महाराज म्हणाले, मध्यस्थपणा कशाला करता? हे ऐकून त्यांनी वकिली सोडली व वकिलीचा पैसा जो जमा होता तो तात्काळ महाराजांच्या सेवेत खर्च केला. एक दिवस सबनीसाच्या आईने महाराजांची प्रार्थना केली. सरस्वतीला पुत्र नसल्या कारणाने जहागिरी फुकट जात आहे. तेव्हा महाराज म्हणाले, जा, होईल मुलगा. असे म्हणून नारळ तिच्या पदरात टाकला. काही दिवसांनी बाईला मुलगा झाला. ते सबनीस हमेशा अक्कलकोटास येत असत. त्यांच्या समर्थचरणी अत्यंत प्रेम जडले. अक्कलकोटास एक घर विकत घेऊन 1 वर्षाची सामुग्री आत भरून महाराज प्रित्यर्थ त्यांनी ब्राह्मणाला अर्पण केले. नंतर ते समर्थांचे निरंतर भजन पूजन करीत असत. अशी त्याचवर श्रीची कृपा झाली.